नमस्कार मित्र, रात्रीचे 11 वाजले होते. पंकज व रोहित पिंपळीचे ढाब्यावर ते मस्तपैकी मटण खात बसले होते. थोडी विस्की दोघांनी घेतलेलीच होती. जेवण आटोपले. रोहित म्हणाला, अरे पंकज, बघितलं का रे? अरे 11 वाजले आहेत, चल पटकन, आपल्याला अंमळनेर जायचे, म्हणजे 1 तास तरी लागेल. बापरे, घरी जाईपर्यंत 12 वाजून जातील. त्यांनी पटकन आपल्या जेवणाची बिल दिली व लगबगीने आपल्या कारजवळ आले. पंकजचीच कार होती. पंकज ड्रायव्हर सीटवर बसला, साईडला रोहित बसला. दोघाही 30 वर्षाचे तरुण मुलं. पंकज म्हणाला, बघ रोहित, जेवण खूपच मस्त होते. एवढे खाल्ले की पोट एकदम तंग झाले, समजलेच नाही. रोहित म्हणाला, माझी पण तीच अवस्था झाली आहे. अशी वाटते येथे झोपून राहील, पण घरी वाट पाहत असतील, मी फोन करतो. पंकज म्हणाला, मला तर झोप लागते बा, मी गाडी सावकाश चालून बरं, रात्रीची वेळ आहे, अंमळनेर रस्ता एकदम शांत असतो. असं म्हणून पंकजने गाडी सुरू केली. गाडी निघाली. बस ढाब्यावरून गाडी निघाली. थोड्या अंतरावरती पिंपळी गाव लागणार होतं. बस पिंपळी गावाच्या दिशेने गाडी निघाली. पिंपळी, मग धरणगाव, मग अंमळनेर. बस गाडी सुरू होती. इकडे रोहित फोनवर पत्नीशी बोलत होता. हे बघ, आम्ही ढाब्यावर जेवण केले आहे, पिंपळी गाव येतो आहे, 1 तासात आम्ही अंमळनेरला पोचतो. तिकडून पत्नी म्हणाली, मी तुम्हाला 9 वाजेपासून फोन लावते, फोन स्विच ऑफ. बस मग स्विच ऑफच बोलतो एकसारखा. अहो, माहिती आहे का, आज काय आहे? आज अमावस्या आहे. आणि आज अमावस्या आहे आणि तुम्ही नक्कीच मटण खाल्ले असणार व दारू पण घेतली असेल. त्यासाठीच तर मी फोन लावत होती की बाहेर काही जेवण करू नका. मग रोहित म्हणाला, हे बघ, फक्त आम्ही मटण खाल्ले आहे, दारू नाही बरं, तू काळजी करू नकोस, आणि आम्ही येतोच. आणि ताबडतोब त्याने फोन बंद केला. तो म्हणाला, अरे पंकज, आपल्या लक्षातच नाही, आज अमावस्या आहे, गाडी सावकाशपणे चालव रे बाबा. झाले. आता येवाना पिंपळी गाव सोडले होते. धरणगावचे लाईट दिसत होते. पंकज म्हणाला, काही घाबरू नको, धरणगाववाले बघ, धरणगाववाले का मी गाडी थोडे पेट्रोल टाकून घेतो. आजूबाजूला सुमसाम आणि शांत वातावरण, रस्त्यावरती एकही वाहन नव्हते. मग धरणगाव लागला. धरणगावमध्ये बरंच शांतता झालेली होती. आता रात्रीचे 11 नंतर शांतताच होणार आहे. काय स्टँड आलं. स्टँडच्या पुढे लगेच पेट्रोल पंप होता. पंकजने पटकन गाडी थांबवली आणि म्हणाला, बघ, मी थोडं पेट्रोल टाकून घेतो गाडीत. तेवढ्यात रोहित बसला होता. त्याच्या बाजूला एक म्हातारे बाबा आले. 70 वर्षाचे असेल. पांढरी टोपी, शर्ट, धोतर व एक लहानशी पिशवी हातात होती. काठीत टेकून ते उभे होते. म्हातारा रोहितला म्हणाला, भाऊ, कथा जाहीर आहे ना, मला अंमळनेर जाणं शे, अर्जंट काम शे. रोहित काहीच बोलला नाही. पंकजने पेट्रोल पंपाजवळ गाडी थांबवली होती. त्याने मागे पुढे पाहिले आणि सावकाश पेट्रोल पंपाजवळ गाडी नेली. पेट्रोल भरताची तर गाडी उभी केली. पंकजने गाडी पेट्रोल भरण्यासाठी थांबवली. दोघे खाली उतरले. आता रोहितचं लक्ष गेलं, म्हातारा दूर रस्त्याजवळ उभा होता, कारण रस्त्याला लागूनच पेट्रोल पंप होता, काही जास्त अंतर नव्हतं. पंकज गाडीचे पेट्रोल भरण्याच्या कामात लागून गेला. पेट्रोल पंपावरच्या माणसाने गाडीत पेट्रोल वगैरे भरला. मग रोहित सुद्धा पंकजकडे गंमत बघत होता. मग म्हातारा उभा होता आणि यांच्याकडे पाहत होता, अशा अद्भुतपणे यांच्याकडे पाहत होता. पण रोहितला दया आली, चला जाताना आपण याला घेऊन घेऊ. झाला. मग पंकजने पेट्रोल भरले, पैसे दिले व दोघे गाडीत बसले. गाडी रोडवर आली. रोहित म्हणाला, अरे थांब, तो म्हाताऱ्याला सोबत घेऊ. एवढा रात्री, आता 11:30 झाले, त्याला अर्जंट काम आहे म्हणे अंमळनेरला. पंकज म्हणाला, हां, माझं लक्ष होतं, तो तुझ्याशी काहीतरी बोलत होता, पण मी काय गाडी ओढत होतो, इकडे तिकडे पाहत होतो रस्त्यावरती बुवा, आणि रस्त्यावर शांतता असल्यामुळे फटकन मी गाडी इकडे घेतली बुवा, पेट्रोल पंपाजवळ उभी केली. काय म्हणाला तो? मग रोहितने सांगितलं, बाबा, त्याला अर्जंट काम आहे, अंमळनेर जायचे, चला आपण त्याला घेऊन घेऊ. मग गाडी थांबवली. त्यांनी सर्वीकडे पाहिले, पण तो काही दिसलाच नाही. पंकज म्हणाला, जाऊ द्या, त्याला कोणीतरी भेटले असेल, निघून गेला असेल बिचारा. बस असं म्हणून मग त्याने गाडी सुरू केली. निघाली. गाडी पुढे आली. आता पुढे चोपडा रस्ता होता. तो पुढे आल्यावरती चोपडा रस्त्याने त्यांनी धरणगाव ओलांडलं. धरणगाव ओलांडता बरोबर ढेकू मार्ग लागला. आता अंमळनेरला ढेकू मार्ग आहे, टाकरखेडा मार्ग आहे, आणि एकदम पुढे गेलं तर पातोंडा मार्ग आहे. पण सर्वात अगोदर लागला ढेकू मार्ग लागला. मग पंकजने ढेकू मार्गाला गाडी वळवली पुढे अंमळनेर जाण्यासाठी. थोडे पुढे आले. आजूबाजूला संपूर्ण शेती, सुमसाम रस्ता लागला होता एकदम, एकही वाहन नव्हती. धरणगाव चोपडा रस्त्याला तिथं तरी काहीतरी वाहन येत होती, जात होते, पण इथं तर काहीच नव्हतं, एकदम शांत होता. सगळीकडे अंधार हो, फक्त गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात रस्ता दिसत होता. रोहित म्हणाला, बघ, हा रस्ता एकदम सुमसाम आणि शांत, जरा सांभाळून चालव रे बाबा, वळणं वगैरे बघ नीट. पंकज काही काळजी करू नका, बस. थोडीशी पुढे आले. शांत वातावरण होता.
रस्त्यावर कोणीच नाही आणि पंकजने गाडी थांबवली. म्हणाला, रोहित लघवीला उतरतो, जोरात लागली आहे रे. रोहित म्हणाला, अरे नको, आज अमावस्या आहे, सुनार जागा, नको नको उतरू नको तू. अरे बापरे, असं चांगलं नाही. पण पंकज पटकन उतरला, रोहित पण उतरला, तो पण दूर गेला, कारण त्याला पण जोरात लागली होती. सर्वीकडे इकडे तिकडे पाहत होता, अंधार उघड सर्व. लघवीला तो दूर चालले गेले दोघं. अंधारात रातकिड्यांचा आवाज तेवढाच फक्त येत होता. आणि रोहितला अचानक भला मोठा साप दिसला हा रस्त्यावरती. बापरे, सडसड सडसड करत तो रस्ता ओलांडला आणि बांधावरती निघून गेला. बापरे, तो एकदम घाबरला, त्याच्या अंगाला एकदम काटे आले. ओ बापरे, अंधारसुद्धा हिरल्याच्या प्रकाशामध्ये त्याला तो साप चमकला होता. तसंच पळत पळत गाडीजवळ आला. तेवढ्यात पंकज पण गाडीजवळ आला होता. दोघे बोलत उभे राहिले. पंकजने दरवाजा उघडला, पाण्याची बाटली ठेवलेली ती काढली, बाहेर उभे राहिले. तो, अरे बापरे रोहित, इतक्या जोरात मला लागली होती ना. बरं झालं बाबा, थोडंसं चांगलं वाटतं, आता चला थोडं थोडं पाणी पिऊन घे बस. मग त्यांनी दोघांनी पाणी पिलं. इकडे तिकडे पाहिलं. बापरे, किती शांतता आहे नाही खरे, किती भयानक वाटतं इथं. रोहित म्हणाला, अरे बाबा बस लवकर गाडीत, अमावस्या आहे, असं सुनसाम जागेत आपण मस्त उभं राहून गप्पा नको मारू, गाडीत बसून बोलू लागलं असतं. हां बरोबर, ते बी खरंच. दोघे समोर पाहत होते. रोहितने सांगितलं, बघ समोरून की नाही ते बघ, ते उजेड दिसतो ना तिथं समोर, एक मोठा भला मोठा साप गेला. मला असं वाटतं नागं दिसेल तो. तर जाऊ दे, चला चला गाडीत बसू. समोर पाहत होते तेवढ्याच मागून आवाज आला, भाऊ कथा चालणार, मला म्हणत जाणं शे. बापरे, दोघे एकदम दचकले, मागे उडून पाहिले. 5 फुटावर तोच म्हातारा उभा होता. बापरे, ते म्हणे, बाबा इथं कसं काय? बाबा म्हणाले, देख भाऊ, कितला टाईम वाटतं देख सू, विचार करा. अरे पायी पायी चालणं जास्त, रस्त्यावर कोणी भेटी घेतं बरंचसे, कोणी भेटी नाही रस्त्यावर. ते अरे मग तुम्हाला भीती नाही का वाटली? केवढा अंधार गुड पेन, तुम्ही खुशाला अंधारात पायी चालत आले. बापरे. मग पंकज म्हणाले, बघा बाबा, असं अंधारात पाहिजे जाऊ नये, चला चला बसा गाडीत लवकर. मग बाबांना गाडीत बसवलं. विचारलं, बाबा अमनेरला जाणार तुम्ही, मग तुम्ही थोडंसं थांबायला पाहिजे नव्हतं. तर काय करू भाऊ, गंडेच लोकच नाही बोलू नको, कोणीच थांबेन. आम्हाला असं वाटतं ना, मी ती विचार या भाऊले, अमनेर जाणं शेका, तो काहीच बोलणार नाही. मग मी समजू घेऊ की चोपडा जाणार होती, जाऊ द्या भाऊ, मग मी विचार करा, पायी निघ घेऊन. रोहित म्हणा, पण बाबा अंतर तर खूप आहे, पेट्रोल पंपाच्यावर तुम्ही मला भेटले होते आणि इतकं अंतर तुम्ही एवढं लवकर कसं काय रे? काय करू भाऊ, अंधारीने रात, मी झप चालत होतो आणि बस झप चालत मग एकच ध्यान की महिने जाणं शे, बस अंधारण भिगणार काय ते कसं आहे, पुरी जिंदगी गेली म्हणे. मी अंधार बिंदार काही देखत नाही, बस रस्ता धरो आणि चालत राहो, बरोबर पोहोची जसं मी म्हणा मंजिल मान. ओ बापरे. पंकज म्हणलं, बाबा काय कमाल करता तुम्ही, म्हणेल किती दूर आहे तुम्हाला माहिती आहे का? तो म्हणाला, माहितीच आहे मला, पण पोहोची जास तुम्ही आणि तुम्हाला सारखं कोणतरी लोक भेटतस, मदत करणार कोणतरी भेटतस, या अशा मी निघी घेऊ बाबा, मला अर्जंट कामशी. आता गाडी पंकजने सुरू केली, गाडी रस्त्याला लागली. पंकजने विचारलं, बाबा तुम्हाला अंमळनेरला कोणत्या ठिकाणी जायचं आहे? बघा रात्रीची वेळी 11:30 झालेला, आता आम्ही बरोबर तुम्हाला घरापर्यंत पोहोचून दे. म्हातारा म्हणाला, बेटा कितला चांगला शहर आहे तू, देख पोहोचणार आहे ना, मला बरोबर पोहोचडी दे. मग कथा देख, मला मसनवटी म्हणून पोहोचडी दे अंमळनेरना. ओ बापरे. पंकज एकदम ओरडला, ओ बापरे, काय बाबा तुम्ही आमची मजा घेत आहे. बाबा म्हणाले, अरे बाबा देख भाऊ, मी काही खोटं बोलावं शे का तुम्हाला, मला खरंच मसनवटी मान जाणं शे. मसनवटी मान बाबा, मसनवटी मान जाणं शे का? मसनवटीनं समोर गण वस्ती शेतात जाणं असं सगळं सांगा ना तुम्ही. बाबा म्हणा, देख मला मसनवटी मान पोचाडी दे, बस मी बरोबर चालणार असो. बापरे. पंकजला बी असं आलं की बाबाला काही सांगता येत नाही का, आम्हाला मसनवटी समोर भरपूर वस्ती झालेली आहे, तिथं कुठं तरी जायची असेल आणि त्यांना कसं सांगता येत नाही. तर नक्की नाव तर सांगा बाबा, कोणाच्या घरी जायचं आहे? बाबा म्हणाले, तुमले काय करणं शेबू, तुम्ही फक्त मला मसनवटी मान पोचाडी द्या अंमळनेरनी जा. हे दोघं गप्प बसले. पुढच्या सीटवरती रोहित आणि पंकज बसलेला होता आणि गाडीतल्या लाईट त्यांनी चालू ठेवली. 70 वर्षाचे म्हातारा सहज येशील, मिशा वगैरे मस्त पांढरा सफेद, चेहरा एकदम टवटवीत होता, डोळे मोठाले आणि एकदम उत्साही म्हातारा वाटत होता. बापरे. पंकजने विचार केला की खरं म्हातारा ह्या वयात सुद्धा इतके डोळे पाणीदार आहे त्यांचे. तो रोखून पाहत होता. तो, बेटा काय दे किराणा मनाकडे? पंकज म्हणाला, नाही पण बाबा एवढ्या रात्रीसुद्धा तुम्ही हिंमत करतात, आम्हाला त्याचं आश्चर्य वाटतोय. ते भाऊ काही विचार कराना नाही, आपल्या जडे मंजिल सेना जाणं होईल तर बरोबर कामले लागे जाओ बस. आणि मला माहिती होतं कोणी भेटीनच, तो कोणी भेटीन. पंकज म्हणाला, कोणी भेटीन बाबा, आज अमावस्याशी तुमले जर भूत भेटणं तर.
बाबा एकदम हसू लागले. भूत? मला वाटत तुम्ही विधुनी जण भूतच होती. भूतण्या गाडी मान बटनो. अरे बाप रे, मी कितला भाग्यवान शे, आज भूतनी गाडी भेटली मला. चांगलं शे बोधे भलता चांगलं शे. मग तुम्ही तर बरोबर मले मसनवटी मान पोचडी द्या आम निर्णय. मग पंकज म्हणा, बाबा काही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला बरोबर मसनवटीत पोचू. बस म्हातारा जोरजोरात हसू लागला. आणि मग काय तिघ हसू लागले. झाला गाडीत मस्तपैकी तिघांच्या ऐराणीमध्ये गप्पा चालू होत्या. बाबा फार उत्साही दिसत होते, गप्पा करत होते. पंकज विचारले, बाबा एवढ्या रात्री खरंच तुम्हाला भीती नाही का वाटत? मला भीती काहीच नाही. आता तुमच्यासारखा तरुण पोर घाबरतात नाही, आणि आम्ही तर म्हातारा वय जायला शेतस पुरी जिंदगी घे आम्ही. हां मग आम्ही काय डराव शेतस तुमच्यापेक्षा तर आम्ही पक्का शेतस. बापरे चांगलं आहे. मस्त तिघांच्या ऐरांमध्ये गप्पा चालू होते. म्हातारा एक दिवसाने मस्त यांच्याशी गप्पा करत होता. पंकज आपल्याला बाबा भेटून गेले, मन मोकळं गप्पा करायला चांगलं झालं बा. झाला मग समोर रस्त्यावरती पंकजच्या सर्व लक्ष होतं. रस्त्यावरती सुमसाम रस्ता, कोणीच नाही. बस ढेकू आलं. ढेकू गाव लागलं, बघितलं तर सुमसाम सर्व, कोणीच नसतं. स्टँडवर वगैरे काही नाही. लहानसं गाव, सर्व लोक घरात गळप झाले होते. पुढे आलेत. रोहितने एकदम परत मागे बघितलं आणि एकदम तो दचकला. तो अरे पंकज बघ काय, अरे बाबांजवळ कोण आहे? बाबा हसू लागले. पंकजने पटकन गाडी थांबवली. काय? त्याने मागे येऊन मला एकदम आश्चर्यचकित झाले आणि थोडीशी भीती पण वाटली. काय बघितलं त्यांनी असं? बाबा तर बसले होते. बाबा यांच्याकडे बघून मस्त स्मिता असे करत होते. बाबांच्या बाजूला एक तरुण मुलगी बसलेली होती, मस्तपैकी लाल साडी नेसलेली आणि 25-1 वर्षाची तरुण मुलगी होती. तिची पण डोळे एकदम पाणीदाराने चमकत होते. मग पंकजने विचारलं, बाबा अहो तुम्ही गाडीत बसले, तुम्ही ती एकटे होते, ही कोण? ही कसं काय मध्ये आली नाही, क्या बसली गाडीत? म्हातारे बाबा म्हणाले, पोरस म्हण, अरे भाऊ मी एकटा नाही होतो, मनासोबत म्हणे बायको होती. रोज म्हणे बायको? कोण बायको? म्हातारे बाबा म्हणाले, आई तुम्ही जिद्दी केल्या ना ती म्हणे बायकोच आहे. बापरे. रोहित म्हणाला, बाबा तुम्ही 70 वर्षाची दिसतात, व ही तर 25 वर्षाची, तुमची बायको कशी काय? तेवढं ती तरुण हसली, म्हणाली, तुमले काय करणं शेर भाऊ, आमने लव्ह स्टोरी शे, लव्ह मॅरेज करत शे आम्ही. बापरे. रोहित एकदम आश्चर्याने पाहू लागला दोघांकडे. दोघं मस्तपैकी हसत होते. पंकज म्हणाला, बापरे बाबा ह्या वयात तुम्ही लव्ह मॅरेज करतात? बापरे कमाल तुमची. तरुणी म्हणा, तुमले काय करणं शे माहिती शे का? मी बाबाने कितली बायको शे? 5वी बायको शे मी. ओ बापरे. मग रोहित म्हणाला, 5वी शे? मग बट्ट्या तरुण शेतस का? बाबा म्हणा, अरे बाबा तुम्ही कसा विचार केलेला आहे ना, 2-4 वर्ष ना फरक रासच म्हणा, एकच महिना केवढे बायका भेटा शेतस का? मला 5 बायका शेतस, तुम्ही चिंता करू नका. ओ बापरे. पंकज म्हणाला, आमली एक बायको भेटत मुश्किल होत गे, कर मुश्किल होतं बाबा, आमनं लगीन होत नव्हतं, कसं तरी भेटणे आमली एक बायको, आणि तुमले 5-5 बायको भेटे राहणार. वय कमाल ते तरुण नाही हो बाबा, तुम्ही की नाही मजा घेतात आमची. मात्र होणार देख, मी मजा बिजा लेत नाही. आई मी खोटं बोलावंच आहे का? आणि आई तरी खोटं बोलीन का? म्हणे बायको शेती. ते तरुणी असले. पोरसोन तुम्ही चिंता नका करा, अहो म्हणा नवरा शे, यद्दी खाले धरला शेतस, वयने धरला शेत, पण त्या घरा जेवण शेतस. बापरे. मग रोहित जोरजोरात हसू लागला. बस जाऊ द्या. गाडी सुरू केली. मग रोहित म्हणाला, अरे पण पंकज तरुणी कसं काय बसली? आपल्याला दिसलीच नाही. मागून आवाज आला, दिसीन कसं? तुम्ही की नाही दारू पेल शेत, मटण खायचे, तुम्हाला धुमधिमान तुम्ही गाडी चालवत होता, तुमला कसं काय दिखीन बरं? तुमला असं वाटणं मी एकटाच आहे? अरे मी एकटा कसा राहीन? गाडी मान मी हिनासोबत बटनो, तुमले कसं दिसणार नाही? कमाल करत तसं मी, कारण न समान शेतच ना तुम्ही. पंकज म्हणाला, रोहित जाऊ दे रे बाबा, आपण दोघं फुल जेवण केलेलं आहे, दारू पिलेलं आहे, कदाचित आपलं लक्ष गेलं नशीन, जाऊ द्या, काही विचार करू नको. बस थोडंसं पुढे गेल्या. रोहितने मान ओढून मागे पाहिले तर बाबा बी गायब आणि ते तरुणी बी गायब. बापरे. तो एकदम उरला, अरे पंकज गाडी थांबव. अरे ते दोघं गायब झाले. पंकजने पटकन गाडी थांबवली, मागे ओढून बघितलं आणि काय कमाल करतो रे. अरे रोहित तुला की नाही जास्त झाले रे. बाबा ते पण बाबा बसलेले होते. अरे पण ती खरंच, अरे रोहित बाबानी पण ती तरुणी गायब आहे. हो बाबा तुम्ही बायको कथा घे. बाबा म्हणाले, कथा घे म्हणजे मी एकटाच बटेल शे, कथाने बायकोन बिको काही चेगी घ्यात का काय तुम्ही? मनासोबत कोण म्हणे बायको कसं काय होईल? मी एकटाच आहे. बापरे. रोहित म्हणाला, बाबा तुम्हाला जोडे तुम्ही बायको होती ना, जवान पोरगी होती 25 वर्षांनी, तुम्हीच तर बोलणार की म्हणे बायको शे, आणि ती बी तर बोलली.
म्हातारा जो जोरात असू लागला, बेटा देखा असं रातना टाईमले ना हॉटेलमान मटण खाऊन दारू पिऊ नये आणि आज अमावस्या शे तुमले माहिती शे का? ओ बापरे. रोहित म्हणाला, बाबा तुमले कसं का माहिती आज अमावस्या शे? बाबा म्हणाले, देख तुम्ही जवान लोक ध्यान नाही ठेवतस, अमावस्या शे पौर्णिमा शे, पण आमले सर्व माहिती रास, आम्ही बट्टी काळजी लेतस, तुम्ही काळजी लेतस का? हां कमाशी आज अमावस्या शे मस्तपैकी मटण काय खातं, दारू काय पिणे. मग रोहित म्हणा, बाबा हॉटेलमान बट्टा मटण खात होता, दारू पित होता, मग आम्ही एकटा थोडीच होतो. बाबा म्हणाले, देख भाऊ हॉटेलवाला काय पडेल शे, अमावस्या पौर्णिमा ती कायम चालस, कायम कोणी राहो, पौर्णिमा राहो, एकादशी राहो, हॉटेलमा सर्व खातं, पण तुम्ही ध्यान ठेवायला पाहिजे. जे खातं तर तुम्ही कशाला रस्त्यावरती गाडीले निघणार, तटेच झोपी राहतात. बापरे बरोबर आहे. पंकज म्हणा, हा बाबा आमले की नाही खरंच झोप लागत होती, खरंच आम्ही झोपी जावायला पाहिजे नव्हतं, तटे हा चुकी काही आम्ही तर देख आता चुकाई घ्यात ना, त्यांना परिणाम तुमले भोगणार पडतील. हो बापरे. रोहित म्हणा, बाबा काय परिणाम भोगावसे येतं आम्ही? तो काही नाही, काही चिंता करू नका, मीच आहे ना, काही तुम्हाला काही वाईट व्हावं नाही. आणि देखा मला बराबर मसन वट्टी मान पोचाडी देवा ना बरं का अमळनेरनी. बस आता रस्ता मान नका सोडा, आता रातना टाईम शे, मी एकटा धरला कसं काय जो धरलाले डायरेक्ट पोचाडी दिला ना तर भलतं चांगलं होईल. मग दोघं विचार करायला लागले काय करायचं. मग पंकज जाणार, बघा रोहित आपल्याला की नाही खरंच जास्त दारू पिरं गेलेली आहे आणि आपल्याला भास होतोय, आणि तशामध्ये तू मला आठवण करून दिली, तुला माहिती पडलं ना अमावस्या होता, वहिनीनेच तुला सांगितलं अमावस्या आहे, मग तू जर मला तरी बोलायला नको होतं, कारण गाडी मला चालवायची. बरं जाऊ दे, असं त्या भीतीमुळे आपल्याला असे भास होतात की म्हातारा वावर तरुण मुलगी होती, मागून म्हातारा वावर जोरजोरात हसायला लागले. बेटा असंच भास होतील तुमल्या आते. बापरे. पंकज मस्त गाडी चालवतोय, रोहित बाजूला बसलेला आहे, मस्त समोर बघता रस्त्यावरती, अगदी डोळे मोठे करून बघतोय. अरे बापरे, काही बाबा म्हणतात तुम्हाला गण अनुभव येतील, एखादं अजून काही एखादं भूत भीत येणार नाही का? बाबाच भूत आहे. हो बापरे, काही सांगतो तू हळूच पंकजच्या कानात कुजूला, बाबा तर भूत नाही. पंकज म्हणा, हो मला बी तसं वाटतो. बाबा म्हणाला, पोरस म्हण काय काय गप्पा करा ना, खुसूर 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 खुसूर, गुच्चूपटा ना, गाडी चालव गुच्चूप, गप्पा मारा शेन देशील, गाडी बिडी कथा ठोके देशील, नाही तर गड्डा मला पडे टाकशील, तुम्ही इथं मरशाल मला बिमारी टाकशाल. हो बापरे, जाऊ द्या. मग मस्त गाडी चालवायला लागले. तेवढ्यात पंकजने आरशात पाहिलं आहे, पाठीमागे म्हातारा व तरुणी गाडीत होते. त्याने पुन्हा गाडी थांबवली. मागे दोघे बसलेले होते. आता रोहितने मागे उघडून बघितले, दोघे होते. एकदम आश्चर्यचकित झाले. आणि त्या जोड्याला पंकजला खूप एकदम घाम आला, घामी घेऊन झाला, अंगावर काटे आले. रोहितची पण तीच पोझिशन. तो अरे बाबा, अहो तुमने बायको गायब होई गई थी ना. म्हातारे बाबा म्हणाले, काय कमाल कराय ना, म्हणे बायको कसाले गायब होईन रे बाबा, म्हणे बायको मला सोबत बटेल शे, तुम्हाला भासू राहा ना का काय? दोघं थरथर खापायला लागलेत. पंकज म्हणाला, रोहित मला काही खरं वाटत नाही. म्हातारा आणि ती तरुणी जोरजोरात हसायला लागले. म्हातारा बाबा म्हणाले, देखा बेटा काही घाबरू नका, बिंदास गाडी चालवा, आज अमावस्या शे बरं, गाडीनं खाली उतरू नका. हो बापरे, ठीक आहे. मग दोघं विचार करायला लागले. रोहित म्हणाला, पंकज एवढ्या तरुणी गायब झाली ती बाबांची बायको. बाबा म्हणा, का निघा ना तुम्ही? अरे म्हणे बायको कसाले गायब होईल, मला सोडून कथा जावं शेती, काही बी तुमले भास विराणार, जास्त दारू पेल शे तुम्ही. पंकज आणि रोहित दोन्ही घाबरले होते, अंगावर काटे आलेले, थरथर कापत होते. मग रोहित म्हणाला, पंकज घाबरू नको, सावकाश गाडी चालव बरं, जास्त जोरात वगैरे घेऊ नको. मग पंकज का ना बा, असं काय भास होतं आपल्याला? मग रोहित म्हणजे जाऊ दे, आता काही विचार करू नका, केव्हा एकदाच्या अमोलीने एवढं फक्त लक्ष द्या, मात्र गाडी सांभाळून चालू रे बाबा. मग दोघं समोर पाहायला लागले. पण रोहितला आता असं वाटलं की खरं आता मागे पाहायचे ना, आपण मागे बघतो आणि काही ना काही आपल्याला भास होतात. तो म्हणाला, पंकज तू फक्त रस्त्यावरती बघ, पाठीमागे बघू नको, कुठं आजू इकडे तिकडे बघू नको बरं, आपल्याला अमोलर येईपर्यंत कुठंच बघू नको, मागे पण बघू नको. बाबा म्हणाले, बेटा घाबरू नको, आम्ही शेतास, तुम्हाला काही जेव्हा नाही, अमावस्याशी आज. आणि ती तरुणी जोराने हसली. बापरे, दोघं थरथर कापू लागले. रोहितला वाटलं, बापरे म्हातारा आणि ते तरुणी दोघं तर भूत नसतील, काय सांगताय तो? हो भूत होते म्हणून होते. धरणगाव सोडून सहज 1-1.5 किलोमीटर पुढे आलो होतो आपण, तिथपर्यंत कसं का पोचला म्हातारा न घाबरता? नाही नक्कीच भूताटकी आहे. आता त्याचं तो विचार करतोय, त्याचं डोकं घरघर करायला लागला. दारूची नशा फटकन उतरली, म्हणजे दोघांचीच उतरली. बापरे काय करणार? थोडंसं पुढे आलं, तेवढ्यामध्ये येळाव्या यायला लागला. एक लहानसं गाव, इथं पण एकदम सुमसाम आणि शांत होतं. गावाच्या बाहेर गाडी आली आणि एकदम म्हातारा म्हणाला, अरे भाऊ, हो ड्रायव्हर भाऊ, गाडी थांबव, गाडी थांबव. पंकजने फटकन गाडी थांबलं. मागे न वळून बघताच तो म्हणाला, काय बाबा काय काम शे?
तो अरे भो गाडी थांबव, मला जोरमान लागेल शे, मला मुताले जाणं शे. हो बापरे. मग पंकज म्हणाला बाबा दरवाजा बरोबर उघडा, तुम्हाला उघडता येतो ना. तो ना उघडता येतो ना. आणि काय गाडी थांबता बरोबर बाबांनीचा दरवाजा उघडला आणि फटकन खाली उतरला. आणि तो बापरे, हो बापरे किती अंधार गडस हो बापरे, मला जीव घाबरेला आहे ना. देख भाऊ तुम्हाला सोबत चालतं. मग पंकज म्हणाला बाबा अहो तुम्हाला लग्नला जायचे, मला कशाला सोबत नेत आहे. तो नाही ना, चाल भाऊ चाल, मला जीव घाबरेला आहे ना, थोडंसं पुढे चाल. तो बाबा अंधाराचे कोणती किराय ना. हां कमालचे. अहो यार थोडंसं आहे पुढे समोर जा, तुम्ही लागलं सर लाईट न उजेड मला समोर जाय, तुला जीव घाबरेला ना. तर तो नाही मी मागे अंधारा माझ्याच भाऊ नाही, पण देख भाऊ मला घर जीव घाबरेला ना. उतर उतर तू खाली उतर ना, पटकन उतर, कोणतरी एक जण उतरा भाऊ, मला जीव घाबराय ना. मग पंकज म्हणाला ठीक आहे. आणि त्याने खडकन दरवाजा उघडताच रोहितने पंकजचा हात पकडून घेतला आणि त्याला मध्ये खेस, त्याने एक पाय बाहेर टाकलाच होता, जोरात मध्ये खेसला आणि म्हटलं अरे बघ पंकज उतरू नको, बाबांना एकटा जाऊ दे. खबर उतरू नको. अहो बाबाच म्हणाले होते ना अमावस्येने रातचे गाडीला खाली उतरू नका, आणि तुम्ही कुशाला उतरतो. अहो ते बाबा उतरले ना. उतरू द्या हो, बाबाला उतरू द्या ना, म्हातारा मनुष्य काय होणार नाही त्यांना, जाऊ द्या बाबा तुम्ही जा. बाबा तिथं उभं नाही, मनासोबत चला, मनासोबत कोणीतरी एक जण चला. तुमले का अशी डर लागी राह ना का की आम्ही तुम्हाला बायकोला पयाडी सणले जसू. कमाल शे, आमली बी बायका शेतच गरमान येईल कसं काय मी पयाडी जसू, तुम्ही बायको आम्ही कशाला पयाडसू. म्हातारा हसला. तो म्हणाले अरे भाऊ तसं नाही वाटत, पण की नाही अंधारच आहे, तू उतरतं खरी. मग ती मधली तरुणी म्हणाली भाऊ कोणीतरी एक जण उतरा आणि जा, बाबांबरोबर म्हातारे बाबा येते. रोहित म्हणाला मग ताई तुला नवराश आहे ना, मग तूच उतर ना. पण बापरे काही बी सांगतोस तुम्ही, धल्ला उतरी घ्या, त्याला जाणंच आहे, त्याला मुताले जाणंच आहे, तू उतरी घ्या. आणि मी कसं बाई माणूस त्या ना बरोबर जोगा. तर मग काय होय ना, तुला नवराश आहे ना, तुला नवराश आहे. तर देखा उच्चपट आहे, कोणतरी जण उतरा बस. पण पंकज म्हटलं बघ रोहित खरंच एक जण उतरा, बाबांना भीती वाटते. रोहित म्हणा नाही उतरू नको, अजिबात उतरू नको, गाडीच्या खाली पाय ठेवायचे नाही. झालं आता दोन्ही घामाघूम झाले होते, दोघांच्या अंगाला खूप काटे आले होते. त्यांनी विचार केला की खरंच नको, काहीतरी गडबड दिसते. त्यांनी जोरात हात घट्ट पकडून ठेवला रोहितने. मग पंकज बी काय समजायचं समजलं. मग म्हातारे भाऊ म्हणा बा जाऊ दे भाऊ, आता तुम्ही ऐकीच नाही राह ना, काय करू, नशीब तुमनं चांगलंच आहे. हां आणि म्हातारा अंधारात अदृश्याला 5 मिनटं झाले, 10 मिनटं झालं, 15 मिनटं होऊन गेले. बाबाच्या पत्ताने ते तरुणी म्हणाली हो काय माणसं येतोस तुम्ही, जवान पोरं धल्ला माणूस पै तो त्याला का अटॅक बिटॅक तर होणार नाही, पडणं बिडण्याचं, जाणं तुम्ही उतरा, कोणतरी जाय बो देखी बो तुम्हाला मोबाईलला उजेड मान दे कथा पुसे म्हातारा अंधारा मान. मग पंकज आणि रोहित म्हणा नाही आम्ही नाही उतरणार, येईल बाबा बरोबर. तरुणी म्हणाली नाही तुम्ही बी उतरा. ती तरुणीने फटकन दरात उघडून परत बाहेरून उभी राहिली. त्यांना नाही तुम्ही मनासोबत चला, तर चला आपण देखू म्हातारा कथा असे. मग रोहित म्हणाला देखा हाई मला मोबाईल लई जायला लागले असतं, राड चालू शे आणि देखील हक्काचा ते म्हातारा लई या तुम्ही, आम्ही नाही येतच. आणि रोहितने मोबाईलचा हात पुढे केला, पण त्या तरुणीने मोबाईल घेतला नाही आणि ती अंधारात गेली. मग रोहित कुजबेला देख मला काहीतरी वेगळंच काळं परत दिसतो बरं. पंकज उतरायचे नाही, अंधार सुमसाम शांत, दोन्ही गायब होऊन गेले. आणि अचानक दोघं झाले आहे. अरे कमाली. दरवाजा उघडला, तरुणीमध्ये बसली, म्हातारा बाबामध्ये बसले. मग ते म्हातारा बाबा रे काय कमाल शे हो, मला माझ्या जोरमान लागेल होती आणि काय विचारू नको हो, मला तू म्हणजेच नाही कथा अंधारा मान कथा गाडी शेंग बरं, त्या गाडीला लाईट चालू होता, मी आता देखील राहून तू गाडी दिखणे अरे बरोबरचे घरात दूर चालला गे तुम्ही, मला ध्यानच नाही. बरं भैया आणि आई बी घेतं बरं आहे ना भाऊ, मी गाड्यात बरोबर म्हणून. मग हे दोघं काहीच बोलले नाही, ते बसले. मग पंकजने गाडी सुरू केल्यावर ती गाडी पुढे यायला लागली. दोघं घाबरलेले होते, घामे घुम झाले होते, थरथर कापत होते. रोहित म्हणाला पंकज आता गाडी कुठेही थांबू नको, सीधं चालव बस. ही भला अमोनाचं लाईट दिसत आहे झालं. आणि काही नाही 5 मिनिटात सर्व सुमसाम शांत. मागे म्हातारा बाबा, ती तरुणी शांतपणे बसली होती. पंकज गाडी पुढे चालवत मागे पुढून पाहत नव्हता, पण सहज आरशाकडे बघायचा. पंकज आरशात घडी पाहायचा, मग रोहित पण पाहायचा. दोघं पाठीमागे मस्तपैकी बसलेले शांतपणे असं डोळे वटारून पाहत होते. म्हणे अरे चोपडा नाकाला याने गाडी उभी केली. तर बाबा हे बा समोरचा रस्ता आहे, मग समोरचा हा जो रस्ता आहे ना, हा चोपडा रस्ता आहे, सीधं पुढे जायचं आणि तिथं मसनवटी. तरुणी म्हणाली भाऊ अहो असं काय करतात भाऊ, मसनवटीला पोचवडते आता राहत ना टाईम शे, म्हातारा माणूस शे, आम्हाला मसनवटी मान पोचडे दे बरं होईजे, आम्ही दोन्हीच्या तडे उतरी जासू. मग रोहित म्हणाला पंकज
मसनवटीच्या समोर म्हणजे वस्तीनं तिथं राहत असतील, त्यांना काही सांगता येत नाही. पण आपल्याला काय करायचं आहे, तू मसनवटीपर्यंत गाडीने आणि गेट समोरच यांना उतरवून दे. झालं. मग गाडी वळवली पंकजने आणि बरोबर चोपड्या रस्त्याला लावली. रोहितने मागे, आता गाव येऊन गेलं होतं, काही हॉटेली चालू होत्या, बरीच वर्दळ होती, काही घरांचे लाईटसुद्धा चालू होते. मोबाईलमध्ये टाईम बघायला 12:30 झालेले होते. हो बापरे. मग गाडी हळवा पंकज आणली, मसनवटीजवळ गाडी उभी केली आणि म्हणाला, बाबा उतरा, मसनवटी उनी, तुमनी मसनवटी उनी, उतरा, ते मसनवटी जाणं असेल तुमले, उतरा, असं म्हटलं. आणि रोहितने मागे ओढून पाहिलं आणि एकदम धचकला. पंकजने पाहिलं, गाडी दोघं गायब होती. अरे, पंकजला एकदम थरथर कापायला लागला. हा एकदम घाबरला. अरे, मी चोपड्या नाकावरून ही मसनवटी काय जास्त अंतर नाही, तिथून गाडी सुटली आणि इथंच तर थांबलो, मध्ये कुठे थांबलो नाही, का चालत्या गाडीत कसं काय उतरले. रोहित म्हणाला, पंकज गडबड आहे, आपण मसनवटी समोर उभे आहेत. मध्ये बघितलं, मध्ये 2 चिता मस्त जळत होत्या, 1-2 माणसं तिथं बसलेले होते आणि गेटजोड बी काही लोक होते. हे काहीच बोलले नाही. बापरे, इथं मसनवटी जोड हे गायब कसे झाले. मग पंकज म्हणाल, अरे रोहित खाली उतर, बघ बरं आता इकडे तिकडे. रोहित म्हणा, नाही बा, मी उतरत नाही. अरे ते पहिले माणसं समोर बसले, अरे ते माणसं असो कोण आहेत, मशानात आता कोण आहे, आता उतरायचे नाही. पण ते चालत्या गाडीतून कसं काय उतरले. पंकज, मी तेच तर विचार करतोय, गाडीचं 1 मिनिटसुद्धा लागलं नाही, आपल्या 1-1.5 मिनिटामध्ये आपण इथं गाडी आणली, एवढ्यामध्ये ते उतरले कसे, हा दरवाजाचा आवाज कसा आला नाही. बापरे, कमाल आहे, काहीतरी गडबड आहे. रोहित म्हणाले, बघ गाडी थोडीशी पुढे घे आणि वळवतं, चला अंमळच्या दिशेने वळव आणि पळव आपण. आता मसनवटी अंमळची आजूबाजूला सगळीकडे वस्ती होऊन गेलेली आणि थोडीशी पुढे गेली, अजून थोडीशी पुढे ने, थोडीशी पुढे ने, मसनवटीवर ओढू नको, काही बी होऊ शकतो. बापरे, पुढे आले, मंगल महाराजचा रस्ता दिसला. मग पंकजने इकडे तिकडे पाहिला, शांतता होती, रात्री 12:30 झालेले, 1-2 वाहनं जात होते. पटकन त्याने बरोबर गाडी वळवली आणि अंमळच्या दिशेने निघाला. म्हणे, बघ हळूवार चालव, बघतो इकडे तिकडे. पंकज म्हणाला, बघ मी समोर बघतोय आणि तू पण बघतो, कुठे म्हातारे दिसता का. या आले, मसनवटी जवळ आले आणि पंकजने पुन्हा न घाबरता गाडी थांबवून पाहिली आणि म्हणाले, बघ तरी रोहित कुठे उतरले, ते इकडे तिकडे जाताना दिसत आहे का. आणि एकदम आश्चर्यचकित झाले. दोघांचं लक्ष गेलं, उजव्या हाताला मसनवटी होती आणि मसनवटीच्या गेटच्या समोर जिथं यांनी गाडी थांबवली होती ना, तिथं म्हातारा आणि तरुणी उभी होती. ओ बापरे, कमाल आहे. बापरे, दोन्ही घाबरून डोळे विस्फोरून बघत होते. जिथं गाडी उभी होती तिथंच ते दोघं उभी होते, म्हातारा पण आणि ती तरुणी पण. दोघांनी यांना हात दिला. हे आश्चर्यचकितून त्यांच्याकडे पाहत होते. अरे क्या उतरले आणि आपल्याला तेव्हा दिसलं ना, आता कसं काय दिसत आहे. तिथून म्हातारे बा म्हणाले, पोरसवान भाग्यवान शेतस तुम्ही, वाची घ्यात तुम्हाला काही उपकार शे बरं, डायरेक्ट मसनवटी मान पोचाडी दे ना तुम्ही आमले, आणि आमले याटे देणं होतं, तुम्ही बी सोबत उतरता तर बरं होतं. मग ती तरुणी पण जोरात एकदम हसली. बापरे, पण त्या हसण्यात बेसुरता नव्हती. 30-40 फुटावरती ते बाबा आणि ती तरुणी उभी होती. ते बाबांच्या हातात ती पिशवी, त्यांनी बरोबर पिशवी हातात होती. बाबा म्हणाले, बेटा तुम्हाला आम्ही गैरआभारी शेतस, तुम्ही डायरेक्ट आमले खरंच मसनवटी मान पोचाडी देणं, आमणेरना मसनवटी लंग तुम्ही पोचाडी देणं आमले, आरामशीर घर जा, काही चिंता करू नका. बापरे, मग काय. रोहित म्हणाला, पंकज पडव गाडी आता लवकर. गाडी सुरूच होती, फक्त ब्रेक लावून उभी केली. ती लगेच ॲक्सिलेटर दाबला आणि वेगाने गाडी काढली. आता तो घाबरला नाही की आता हळू चालवायचं, कारण आंबणे लागून गेलं तर बरं, काही दुकानं चालू होते वगैरे. पुढे आले, चोपड्या नाका येतं बरोबर रोहित म्हणाले, बघ गाडी थांबव, आता आपण इथं मस्तपैकी चहा बघ, हॉटेल चालू आहे अजून. मग गाडी थांबवली, उतरले. दोघं घामाघूम झाले होते. हॉटेल मला म्हणाला, खार भाऊ पण तुम्ही काय घाबरेल शेतस, भूतभीत दे का काय तुम्ही. दोघांनी एकमेकांना पाहिलं. ते म्हणाले, नाही 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 काका, काही नाही, आम्ही भूतभीत काही पाहिलं नाही, आमच्यासाठी तुम्ही आता फर्स्ट क्लास चहा करा. हॉटेल मालक हसला. खरंच तुम्हाला चेहराकडे दे कसं असं वाटलं नाही की तुम्ही खरंच भूत तर नाही दे का. पुन्हा त्यांनी विचारला. पंकज म्हणाला, काका खरंच फर्स्ट क्लास चहा करा, भूतभीत काही नाही, आता आमचं ते भूत गेलं, ते पळून गेलं बस. हॉटेल मालक हसला. प्युवर 2 फर्स्ट क्लास चहा वेटर घेऊन आला. शांतपणे चहा पेत बसले. घामेघूम झाले होते, अंग थरथर कापत होतं, पण थोडासा दिरसा बी आला होता. रोहित म्हणाला, बाबा रे खरंच ते भूत होते बरं, नशीब की आपल्याला त्यांनी काही केलं नाही. खरंच मदत करणाऱ्याला खरंच भूताने जीवदान दिलं का, का पंकजच खाली उतरला नव्हता किंवा रोहित खाली उतरला नाही म्हणून ते शेवटच्या क्षणी वाचलेत, काय माहीत. खरं खोटं त्यांनाच माहीत. मस्तपैकी चहा पिला आणि
गाडीत बसले, सीधं घरी आलेत. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तो बरं तर गुड बाय.